गोंदिया जिल्हा परिषदेच्या ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत गोंदियात यावर्षी 22 ते 26 जानेवारी दरम्यान 5 दिवसीय जिल्हास्तरीय पलाश मिनी सरस प्रदर्शनीचं आयोजन गोंदिया शहरातील भारतीय स्टेट बँकेसमोर असलेल्या सुभाष ग्राउंडमध्ये करण्यात आले असून या प्रदर्शनीचं उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रदर्शनीत उमेद अंतर्गत येत असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री तसेच प्रदर्शनी भरविण्यात आली आहे। सोबतच विदर्भातील ताजेतवाने तडाखेदार खाद्यपदार्थ, विदर्भातील तरी पोहा, चणा पोहा, पातोळी, गावरान कोंबडीचे तडकेदार चिकन, मटण, पुरणपोळी, लोणचे, पापड, कुरवड्या आदी खास सामुग्रींची विक्री या ठिकाणी करण्यात येत आहे। तर बचत गटांच्या महिलांनी तयार केलेले दागिने, शोभेच्या वस्तू, हस्तकौशल्याने तयार केलेले कपडे यांची देखील विक्री या प्रदर्शनीत करण्यात येत आहे। तर बच्चे कंपनी करता देखील मुलांना खेळण्यासाठी बालमंच या ठिकाणी तयार करण्यात आलाय। तर या 5 दिवसीय प्रदर्शनी बचत गटांच्या महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, विविध लोककला, हास्य प्रदर्शन, संगीत मैफल, नाटक आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। त्यामुळे बचत गटांच्या महिलांनी स्वतः तयार केलेल्या वस्तू आणि खाद्य उपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनीत एकदा तरी भेट देत प्रदर्शनीचा लाभ घ्या असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीनं करण्यात आले आहे। आपण सर्वांना माहित आहे की चांगला नियोजन आमच्या उमेदच्या मार्फत इथे झाला आहे आणि मी गोंदिया जिल्ह्याचे सर्व लोकांना इथे आमंत्रित करतो की आमच्या बचत गट समूह यांनी जे उत्पाद तयार केले आहे आपण एकदा इथे या, बघा आणि मला खात्री आहे की जे लोक इथे येणार ते 100% सॅटिस्फॅक्शन घेऊन जाणार आहे। मी सर्वांना इथे आमंत्रित करतो, या बचत गटांना आपण प्रोत्साहन द्या, या महिलांना आपण प्रोत्साहन द्या। ठीक आहे सर, काय सांगणार उमेदच्या मार्फत आज पलाश मिनी सरसचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये, आपल्या गोंदियामध्ये सुभाष ग्राउंडमध्ये आजपासून 5 दिवसाची मिनी पलाश मिनी सरस आपल्याला इकडे चालू झालेले आहे, आज इनॉग्रेट झालेले आहे। त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये विविध महिला बचत गटांनी उत्पादन केलेले, तयार केलेल्या विविध वस्तू इकडे विकणार आहे आणि त्यांची स्वतःचे हाताने बनलेले माल विकणार आहे। त्याच्यामधून आपल्याला ऑर्गॅनिक राईस असो किंवा पापड असो किंवा बाकी इतर विषय असो किंवा हनी असो, असं सर्व खूप सारे वस्तू विकणार आहे। त्या वस्तूपासून आम्ही आपल्या बचत गटाने बनलेल्या वस्तू विकून त्यांची उत्पादन वाढण्याकरिता आणि तसेच आपल्या गावातून आलेला माल आपल्या लोकांसाठी विक्री करण्याकरिता इकडे मिनी सरस अरेंज झालेले आहे। ते आपल्या गोंदियाची सर्व नागरिकांना आमंत्रित आहे की ते आपण सर्वांनी इकडे नक्की यावं आणि ते आपलं सौभाग्य द्यावं आणि तसेच आपल्याला खरेदी पण करावं। धन्यवाद। माझ्या गटाचे नाव सुनीता महिला बचत गट गंगाधरी। माझ्या गटात 10 सदस्य आहे। त्याच्यामध्ये हा बचत गटाच्या मार्फतमध्ये सगळे बांबू काम माझ्या 2003चा गट आहे, पण जो हे शोपीसचे जे काम आहे हा 2018 पासून सुरू आहे। माझ्या गटाला आम्ही दिल्ली, मुंबई त्याच्यासाठी मी उमेद अभियानाकडून गेलेली आहे। माझ्या गटाला कमीत कमी 1-1.5 लाखच्या वर बेनिफिट भेटला आहे मुंबई, दिल्लीमध्ये। नमस्कार सर, माझे नाव आहे ज्योत्स्ना भीमराज गावड, मुक्काम चिचगड। आमच्या समूहाचे नाव आहे इंदिरा आदिवासी महिला समूह चिचगड। याच्यामध्ये आम्ही गोंडी पेंटिंगचा काम करतो। त्यांच्या गोंडी पेंटिंगमुळे आमच्या महिलांना एक रोजगार मिळाला आहे आणि त्यांच्यामुळे त्यांची मदत होते। उमेदच्या मार्फत तुम्हाला काय मदत होते? उमेदच्या मार्फत आम्हाला प्रशिक्षण मिळालं सर। प्रशिक्षणाद्वारे आम्ही शिकलो, नंतर आम्ही गोंडी पेंटिंग बनवण्यास सुरुवात केली। आता हे पेंटिंग कितीमध्ये तुम्ही विकता? हे 700ला जाते सर। एक याची फ्रेम आहे, आम्हाला 300 ते 350 रुपये पडते फ्रेम आम्हाला, नंतर आम्ही 700ला विकतो सर। आज आपण इथे उमेदच्या मार्फत स्टॉल लावलेला आहे। होय सर। तर आपल्याला यातून किती फायदा होणार आहे? ते तर समोरचं नाही सांगू शकणार सर। किती पेंटिंग जाणार ना किती फायदा होणार ते तर नाही सांगणार। माझे पूर्ण नाव सोनेश्वरी उत्तमलाल राऊत आहे।
आणि मी गायत्री स्वयंसहायता महिला बचत गटाची सदस्य आहे. त्याच्यामध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून मला जे बांबूचं ट्रेनिंग मिळालेलं आहे, मला त्यात एकही रुपया न लागताना आता तर मी स्वतः एक बचत गटाच्या माध्यमातून ट्रेनर झाली आहे आणि त्याच्यामध्ये एवढा माझा असा प्रॉफिट आहे की मी एका बांबूपासून तरी 2-4 हजार रुपये कमवू शकते. एवढे मला महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रॉफिट झालेलं आहे. एका बांबूला जर मी एका दिवसात एक कप साधारण तरी घेतला 50 रुपयाचा, तर मी एका दिवसात 20 कप बनवले तर माझे 1000 रुपये पडते. आणि त्याच्यातून जे बांबू 8 फुटाचे असले ते जर बचत असले तर आपण त्याच्यामध्ये अजून काहीतरी बनवू शकतो. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला 1000-5000चा प्रॉफिट मिळते आणि ते होते माझ्यासोबत. मॅडम काय सांगणार उमेदतर्फे आज पलास मिनी सारसचं आयोजन करण्यात आलेलं आहे? हो, महिला गोंदिया जिल्ह्यातील महिला बचत गटांनी ज्या काही वस्तूंचं उत्पादन केलेलं आहे त्या उत्पादनाचं प्रदर्शन आणि विक्री आज गोंदियामध्ये सुभाष शाळेच्या ग्राउंडवरती प्रदर्शन लागलेलं आहे. त्या प्रदर्शनामध्ये जास्तीत जास्त गोंदियावासियांनी त्या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि आमच्या ग्रामीण बचत गटाच्या महिलांनी स्वतः तयार केलेल्या ज्या काही कलाकुसरीच्या वस्तू असतील, गृहोपयोगी वस्तू असतील, त्या खाद्यपदार्थ असतील, त्याची जास्तीत जास्त खरेदी करून आपल्या बचत गटाच्या महिलांना प्रोत्साहन द्यावे असं मी जिल्हा परिषद गोंदिया आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गोंदियाच्या वतीनं आवाहन करते. प्रतिनिधी राधा किसन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया.